मैं आपसे कुछ बातों को आपके सामने रखना चाहता हूँ। आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आप ध्यान से सुनना। आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हम सभी को चंगाई की जरूरत है। आणि आम्हाला सर्वांना आरोग्याची गरज आहे. शायद शरीर में चंगाई की जरूरत ना हो, कदाचित शरीरासाठी आरोग्याची गरज नसेल, लेकिन मन विचार हमारा हृदय कुछ चंगाइयों की जरूरत होती है। पण मन आणि विचार आणि आम्हाला त्याची गरज आहे. बहुत बार हमारे विचार, हमारा हृदय जो है वो चंगाई नहीं ले पाता। आणि खूप वेळा आमचं जे मन आहे, आमचं जे हृदय आहे ते आरोग्य मिळू इच्छित नाहीये. ये बीमारी रहती है इसमें, आणि त्याच्यामध्ये एक आजार असतो ये दिखती नहीं है। आणि ते दिसत नाहीये. उसे कैसे पहचानना है? आणि त्याला कसं आम्ही ओळखू? तो कभी कभी मनुष्य जो है कई कारणों से बेचैन हो जाता है। आणि कधी कधी मनुष्य जो आहे तो काही कारणांमुळे बेचैन होऊन जातो. अलग अलग परिस्थिति उसके जीवन में आती है, तब वो बेचैन होता है, उदास होता है, निराश होता है, उसके जीवन में शांति नहीं रहती, उसके जीवन में आनंद नहीं रहता, बेचैनपना उसके जीवन में होता है। आणि कित्येक वेळा मनुष्य जो आहे तो काही कारणांमुळे बेचैन राहतो. और ये एक लक्षण है कि वो बीमार है। आणि हे लक्षण आहे तो आजारी आहे. भले ही हमारे जीवन के अंदर हम कितना भी खुश दिखाने का प्रयत्न करें, लेकिन अंदर जो चोट होती है वो बेचैन करती है, हमें रात को नींद नहीं आने देती, हमें बेचैन रखती है। आणि कित्येक वेळा ह्या बेचैनपणामुळे जी गोष्ट आमच्या हृदयाला ज्याची ठेस लागलेली आहे त्यामुळं आम्ही ह्या गोष्टीमध्ये आरोग्य मिळू शकत नाही. हम रात को ठीक से सो नहीं पाते, आणि रात्री आम्ही व्यवस्थित झोपत नाही. हम बेचैन रहते हैं, आणि आम्ही बेचैन राहतो. हमारे चेहरे का जो रंग है वो उड़ जाता है, आणि आमच्या चेहऱ्यावरचा जो रंग आहे तो उडालेला असतो. शांति नहीं रहती जीवन के आणि अंदर। जीवनामध्ये शांती राहत नाही. इसलिए अगर आपको और मुझे परमेश्वर की शांति में, परमेश्वर के चंगाई में अगर बने रहना है, तो परमेश्वर ने जो बाइबल में कहा है अगर हम उसको करेंगे, तो प्रभु ने हमें कहा है कि मेरा आनंद तेरे अंदर हमेशा बना रहेगा। आणि जर का तुम्हाला आणि मला हृदयामध्ये आणि शरीरामध्ये जर आरोग्य पाहिजे असेल तर माझा आनंद तुमच्यामध्ये राहाल. जे मी सांगेल ते तुम्ही केल्यानंतर परमेश्वर ही आनंद देने वाला है। आणि परमेश्वर हा जो आहे तो आनंद देणारा आहे. उसका नाम यीशु मसीह है। आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. जब आप और मैं यीशु मसीह की उपस्थिति में बैठे हुए हैं, आणि तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत. उसने हमसे वादा किया है आणि त्यांनी आम्हाला अभिवचन दिलं आहे कि मैं तेरे दुख को निकाल कर मैं तेरे अंदर हर्ष को निर्माण कर दूंगा। आणि मी तुझं आतमधलं जे दुःख आहे ते काढीन आणि मी तुला हर्षाने आनंदाने भरीन. मैं तेरे अंदर आनंद डाल दूंगा आणि मी तुझ्या आतमध्ये आनंद टाकीन. और ये आनंद जो है ये हमेशा का आनंद देने के लिए यीशु मसीह तैयार है। आणि हा जो आनंद आहे तो नेहमी सारखा आनंद देण्यासाठी प्रभू येशू तयार आहे. अगर आप उसको पाना चाहते हैं, आणि जर का तो आम्हाला मिळवायचा आहे, रोमियो की पत्री इसका 12 अध्याय और दूसरे वचन में लिखा है। आणि रोमकरास पत्र्याचा 12 अध्याय आणि 2 वचनामध्ये म्हटलेलं आहे. सुनिए, ऐका. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगा बरोबर इस संसार के सदृश्य ना बने. आणि ह्या युगाबरोबर आम्ही समरूप होऊ नये. सदृश्य का मतलब होता है उसके जैसे ना बने. आणि समरूप होणं याचा अर्थ आहे की त्याच्यासारखं आम्ही बनू नये. हम संसार के जैसा ना बने. आणि ह्या जगासारखं आम्ही बनू नये. और प्रभु ने कहा है कि आगे कहा है कि आपका जो मन है, आपके जो विचार है, इसको आप नए बनाए. आणि प्रभू पुढे म्हटलेलं आहे तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. उसको परिवर्तित करना है. आणि त्याला आम्हाला परिवर्तन करायचंय. किसको परिवर्तित करना? आणि कुणाला परिवर्तन करायचंय? किसको रूपांतरण करना? आणि कशाचं रूपांतर करायचंय? हमारे विचारों को, आमच्या विचारांचं. इसके अंदर नए विचार डालना. आणि याच्यामध्ये नवीन विचार आम्हाला अब टाकायचे सबसे आहेत. पहले ये समझना है कि ये संसार क्या है. आणि आम्हाला सर्वात प्रथम हे समजून घ्यायचंय की हा जग काय आहे. जब तक संसार को नहीं समझ पाएंगे तब तक समझ में नहीं आएगी कि उसके समरूप ना बने हम. आणि जोपर्यंत आम्ही जग समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला समजणार नाही की ह्या जगापासून आम्हाला समरूप कसं व्हायचंय. बाइबल कहते हैं कि संसार के स्वरूप, संसार के सदृश्य, संसार के जैसे ना बने. आणि बायबल सांगतं की ह्या जगासारखं आम्ही बनू नये. बहुत बार हम संसार के जैसा बन जाते हैं. आणि खूप वेळा आम्ही जगासारखं बनून जातो. हम बाइबल पढ़ते हैं, हम प्रार्थनाएं करते हैं, लेकिन कई बार संसार की चीजें हमारे जीवन को घेर लेती है. आणि कित्येक वेळा आम्ही बायबल वाचतो, वचन देखील वाचतो, पण जगातल्या गोष्टी आम्हाला घेरून टाकतात. और हम सेवा भी करते हैं, फिर भी हमारे जीवन के अंदर कई बार सांसारिक बातें हमारे जीवन में आ जाती है. आणि आम्ही सेवा देखील करतो तरी देखील या जगातल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात. जी संसार से आपको मुझे अलग होना है. आणि ह्या जगापासून आम्हाला वेगळं व्हायचंय. क्या है संसार की बातें? आणि काय आहेत या जगातल्या गोष्टी? संसार की बातें जो है
आप पढ़ सकते हैं पहला यूहन्ना इसका 2 अध्याय 15 से लेके 17 वचन तक। आणि आम्ही पाहू शकतो ह्या जगातल्या गोष्टी काय आहेत. पहिलं योहानाचं पत्र 2 अध्याय 15 से लेके 17 तक। याचा 2 अध्याय आणि 15 ते 17 वचन आप ध्यान से सुने। आपण लक्षपूर्वक ऐकूया. मेरी ये प्रार्थना है कि आप सुनते सुनते आपको चंगाइयाँ मिल जाए हर एक क्षेत्र के अंदर। आणि माझी ही प्रार्थना आहे की आम्ही ज्यावेळेस ऐकू त्यावेळी आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला आरोग्य मिळायला पाहिजे. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. प्रभु कहता है यहाँ संसार की बातों पे प्रेम ना करें। आणि प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. संसार की बातें खत्म होने जा रही हैं। आणि ह्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आता संपत चालल्या आहेत. संसार की बातें कुछ ही दिनों में, कुछ ही समय में ये खत्म होने जा रही है। आणि ह्या ज्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याच दिवसामध्ये आता संपणार आहेत. 3 बातें संसार के अंदर है। आणि 3 गोष्टी जगामध्ये आहेत. एक शरीर की अभिलाषा है, आणि एक देहाची वासना आहे, आंखों की अभिलाषा है, आणि डोळ्यांची वासना आहे, और जो जीविका का घमंड है वो है। आणि ती संसाराची जी फुशारकी आहे ती आहे. अभिलाषा इसका अर्थ होता है पाना, आणि वासना याचा अर्थ आहे ते मिळवणे. इच्छा। इच्छा 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 जब होती है तब मनुष्य जो वो पाने की लालसा करता है। आणि ज्यावेळी आमच्यामध्ये ती इच्छा प्रगट होते त्यावेळी मनुष्य ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ये 3 बातें संसार के अंदर आणि है। ह्या 3 गोष्टी ह्या जगामध्ये आहेत. हम कोई भी यहाँ ऐसा व्यक्ति नहीं कि जो नहीं कह सकते कि मेरे अंदर ये बातें नहीं हो सकती। आणि असा व्यक्ती ह्या बसलेल्या ठिकाणी किंवा बाहेर कोणीही नाही की जो म्हणू शकतो की ह्या गोष्टी माझ्यामध्ये नाहीये. हम सबके अंदर ये बातें हैं। आणि आमच्या सर्वांमध्ये ह्या गोष्टी आहेत. लेकिन जब हमको समझ में आ जाता है पण ज्यावेळी आम्हाला ह्या गोष्टी समजून येतात तब हमें अपने मन को नया करना है। आणि त्यावेळी आम्हाला आमच्या मनाचं नवीनीकरण करायला ये पाहिजे. शरीर जो है, शरीर की अभिलाषाएं ये हमें एक अलग संसार की ओर लेकर चली जाती है। आणि ही जी देहाची वासना आहे ती आम्हाला काय करते त्या जगातल्या गोष्टींकडे घेऊन जाते. शरीर की बातें हमें बहुत अच्छा लगता है। आणि शरीराच्या गोष्टी आम्हाला खूप चांगल्या वाटतात. शरीर को जो पसंद है वही करने के लिए वो तैयार होता है। आणि शरीराला जे पसंत आहे आवडणार आहे तेच आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो. शरीर को लगता है मुझे ये पसंद नहीं है तो हम उसको पसंद नहीं करते। आणि शरीराला वाटतं की हे मला आवडत नाही मग आम्ही त्याला पसंत करत नाही. शरीर को लगता है कि मुझे ये पसंद है इसलिए मैं उसको पसंद करता आणि हूँ। शरीराला वाटतं की हे मला आवडतं म्हणून मी त्याला पसंत करतो. हम शरीर की बातों पर चलते हैं। आणि आम्ही शरीराच्या गोष्टींमध्ये चालतो. इसलिए मैं कहता हूँ, इसलिए पौलुस कहता है कि मैं शरीर को रोज मारता और कूटता हूँ। आणि म्हणून पौल म्हणतो की मी हे शरीर रोज मारतो आणि त्याला कुदलतो. जब आपके और मेरे जीवन में यीशु मसीह आ जाता है आणि ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू येतो तो मैं शरीर की अभिलाषाओं पे जीता नहीं हूँ। आणि त्यावेळी मी शरीराच्या वासनांमध्ये जगायला नाही पाहिजे. मुझे अच्छा लगे या ना लगे मैं परमेश्वर के वचनों पर निर्भर हूँ। आणि मला चांगलं वाटो किंवा न वाटो मी परमेश्वराच्या वचनावर अवलंबून आहे. मैं किससे प्यार करूँ या ना करूँ वो मुझ पर निर्भर नहीं है, मैं यीशु के वचनों पर निर्भर हूँ। आणि मी त्याच्यावर प्रेम करू किंवा न करू पण मी प्रभू येशूच्या वचनावर अवलंबून आहे. आपको मालूम है संसार यीशु मसीह के पास में जब शैतान आता है तो एक बात बोलता है। आणि तुम्हाला माहिती आहे का सैतान ज्यावेळी प्रभू येशूच्या समोर येतो त्यावेळी तो जगातल्या गोष्टी प्रभू येशूला बोलतो. लूक इसका 4 अध्याय 5 से 6 वचन के अंदर। आणि लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 4 अध्याय आणि 6 वचन 5 और 6 वचन। आणि 5 आणि 6 वचन. लूक इसका 4 अध्याय 5 से 6 वचन। आणि लूक शुभवर्तमान याचा 4 अध्याय 5 आणि 6 वचन. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली. यहाँ पर शैतान एक क्षण के अंदर प्रभु यीशु मसीह को पूरा संसार दिखा आणि देता या है। ठिकाणी जो सैतान आहे तो काही क्षणामध्ये प्रभू येशूला या जगातलं सर्व वैभव दाखवत आहे. सुनिए, ऐका. संसार दिखाता है। आणि हे जग दाखवतं. वो क्या कहता है संसार दिखाने के बाद में? आणि तो जग दाखवल्यानंतर काय म्हणतो? आणि त्याला म्हटले ह्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन. वो कहता है कि ये संसार का जो वैभव है वो मैं तुझे आणि देता हूँ। तो म्हणत आहे की ह्या जगातलं जे काही वैभव आहे ते सर्व वैभव मी तुला देईन. वैभव को इंग्लिश में ग्लोरी कहा गया है, महिमा कहा गया है। आणि वैभव जे आहे ते इंग्लिशमध्ये त्याला महिमा म्हटलेलं आहे. महिमा देता हूँ मैं तुझे। आणि मी तुला महिमा देतो. महिमा देने का मतलब होता है कि ऊंचा करना। आणि महिमा देणं म्हणजे उंच करणं. आज हम मनुष्य ये रीति से हम सब ऊंचा होना चाहते हैं। आणि मनुष्य ह्या रीतीने आम्ही जो आहे तो आम्हाला प्रत्येकाला उंच व्हायचं आहे.
हमारे विचारों में ऊंचा होना चाहते हैं, आमच्या विचारांमध्ये आम्हाला उंच व्हायचंय हमारे हमारे हर एक क्षेत्र में हम ऊंचा होना चाहते आणि हैं। आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला उंच व्हायचंय और यीशु को वही कह रहा है वो, आणि तो येशूला हेच म्हणत आहे, मैं तुझे वैभव देता हूँ, आणि मी तुला वैभव देतो मैं तेरे गौरव को बढ़ाता हूँ। आणि मी तुझी महिमा वाढवतो ये संसार जो है मेरे हाथ में है, आणि हा जो जग आहे ते माझ्या हातात आहे, संसार की बातें मेरे हाथ में है। जगातल्या गोष्टी माझ्या हातात आहेत। इसलिए जो यीशु पर विश्वास रखने वाले लोग हैं, मैं आपसे कहना चाहता हूँ कि हम संसार के अनुसार ना चलें। आणि म्हणून विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की या जगातल्या गोष्टींवर आम्ही अवलंबून राहू नये। हमें अच्छा लगे या न लगे, हम संसार की बातों पर निर्भर ना रहें। आणि आम्हाला चांगलं वाटो किंवा न वाटो आम्ही त्याच्यावर अवलंबून राहिला नाही पाहिजे। यीशु के सामने प्रस्ताव को रखा गया, आणि प्रभू येशू समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला, मैं तुझे वैभव देता हूँ, आणि मी तुला वैभव देतो। और यीशु मसीह ने इसको ठुकरा दिया। आणि प्रभू येशूने त्याला नाकारलं। उसने कहा, क्या कहा? आणि तो काय म्हटला, मग सैतान त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, ह्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो। हाँ, माझे मनास येईल, जो मेरे मन में आता है मैं उसको दे देता हूँ। आणि जे माझ्या मनामध्ये येईल ते मी त्याला देईन। कैसे देता है? आणि कसं देतो? विचारों के द्वारा। विचारांच्या द्वारे। कैसे देता है? कसं देतो? हमारे अंदर एक चीज को वो डाल देता है, आणि आमच्या आतमध्ये एक गोष्ट टाकतो, संसार की बातें डालता है। जगातली गोष्ट टाकतो। ये बहन मेरे को पसंद नहीं है, इससे बात मत करना। आणि ही बहीण मला आवडत नाही, याच्यासोबत बोलू नका। ये भाई मेरे को पसंद नहीं, इससे बात नहीं आणि करना। हा भाऊ मला आवडत नाही, त्याच्यासोबत बोलू नका। कल और इसको गहराई में हम देखेंगे। आणि उद्या आम्ही पुन्हा एकदा खोलवर ह्या विषयाला आम्ही पाहणार आहोत। इसलिए आज मेरा और आपका जो जीवन है ना, ये संसार की बातों पर निर्भर नहीं होना चाहिए। आणि म्हणून तुमचं आणि माझं जीवन जे आहे ना, या जगातल्या गोष्टींवर अवलंबून राहायला नाही पाहिजे। फिर से एक बार मैं कहता हूं, मुझे अच्छा लगे या ना लगे, आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सांगेल, मला चांगलं वाटो किंवा न वाटो, हमें परमेश्वर के वचनों पर रहना है। आम्हाला परमेश्वराच्या वचनावर राहायचं आहे। यीशु मसीह जब इस दुनिया में थे, आणि प्रभू येशू ज्यावेळी या जगामध्ये होते, उनके साथ में लोग चल रहे थे, त्याच्या सोबत लोक चालत होते, और उन्हीं लोगों ने उसको मार गिराया आणि त्याच्याच लोकांनी त्याला खाली पाडलं और क्रूस पर उसको लटका दिया। आणि त्याला क्रूसावर लटकवण्यात आलं। क्रूस पर लटक रहे थे, आणि ज्यावेळी क्रूसावर लटक असताना तब उन्होंने संसार की बातें उनके मन में नहीं आई। आणि त्यावेळी या जगातल्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये नाही आल्या। संसार की बातें ये कहती है कि जिसने तुझे तकलीफ दी है उसको तू खत्म कर देना। आणि जगातल्या गोष्टी ह्या सांगतात की ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्यांना तू संपून टाक, जिसने तेरे को तकलीफ दिया उनसे बात नहीं करना, आणि ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे त्यांच्यासोबत तू बोलू नको, जिसने तुझे कष्ट दिया है उनसे अलग रहना। आणि ज्यांनी तुला कष्ट दिलेले आहे त्यांच्यापासून तू वेगळा राहा। ये संसार की बात है, आणि ह्या जगातल्या गोष्टी आहेत। लेकिन प्रभु की जो बात है, पण प्रभूच्या ज्या गोष्टी आहेत, जिसने तुझसे बुराई की है, आणि ज्यांनी पण तुझ्या विरुद्ध घृणा केलेली आहे, बुराई के बदले बुराई नहीं करना, आणि वाईटाबद्दल वाईट करायचं नाहीये, तो तू उनको आशीष देना, तर तू त्यांना आशीर्वाद दे, तो उनको आशीष तू देना। त्यांना आशीर्वाद दे। हम आशीष देने के लिए बुलाए गए। आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं आहे। कई बार हमारे जीवन के अंदर ये बातें होने के कारण हमारे मन में, हमारे हृदय में, हमारे विचारों में ना चंगाइयाँ नहीं आ पाती, और हम बेचैन रहते हैं, नींद नहीं ले पाते ठीक से। आणि कित्येक वेळा ह्या गोष्टींमुळे आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या शरीरामध्ये आम्हाला आरोग्य मिळत नाही, आणि म्हणून आम्हाला चांगली झोप येत नाही, आणि आम्ही आजारी राहतो, और यह शरीर चिढ़ता है। आणि मग हे शरीर चिडल्या जातं। कई बार लोगों को देखकर, कई घटनाओं देखकर हमारे मन में चिढ़ आती है, आणि कित्येक वेळा लोकांना पाहून, घटना पाहून आमच्या मनामध्ये आम्हाला चीड येते, चिढ़ आती है। आणि चीड येते। कौन देता है चिढ़? आणि हे चीड आणून कोण देतं? संसार की बात है। या जगातल्या गोष्टी। लेकिन यीशु की बातें जो हैं, पण येशूच्या ज्या गोष्टी आहेत, जो क्रूस पर लटक रहा था, ज्या क्रूसावर लटकलेल्या उसके आहेत, क्रूस को कभी नहीं भूलना। आणि त्याचा क्रूस, वधस्तंभ कधी आम्ही विसरायला नाही अगर पाहिजे। यीशु मेरे अंदर है, जर येशू माझ्या आतमध्ये आहे, उस क्रूस को कभी नहीं भूलना। त्या क्रूसाला कधी आम्ही विसरू नये। वो लटका हुआ था, आणि तो लटकलेला आहे, जब वो लटक रहे थे वहां पर, आणि ज्यावेळी तो लटकलेला आहे, तब उन्होंने एक बात कहा। आणि त्यावेळी तो एक गोष्ट बोलला, जिन लोगों ने उसको तकलीफ दिया है, आणि ज्या लोकांनी त्याला त्रास दिलेला आहे ना, जिन लोगों ने उसको मारा है, आणि ज्या लोकांनी त्याला मारला आहे, उसने उनके लिए कहा, आणि तो त्यांना म्हणाला, हे पिता, हे पिता, इन्हें तू क्षमा कर, यांना तू क्षमा कर। इन्हें पता नहीं ये क्या करते। आणि यांना माहित नाही ते काय करत आहे, उन्हें पता नहीं था, आणि त्यांना माहित नव्हतं, लेकिन यीशु को पता था पण येशूला माहित होतं उन्हें क्या करना है। येशू काय, त्यांना काय करायचं इसलिए होतं। हमें पता होना चाहिए, म्हणून आज आम्हाला माहित पाहिजे मुझे क्या करना है, मला काय करायचंय, मुझे क्या करना है। मला काय करायचंय, संसार की बातें अपने अंदर नहीं आने देना है। आणि ह्या जगातल्या गोष्टी माझ्या आतमध्ये मला येऊ द्यायच्या तो नाही। मुझे क्या करना है, मला काय करायचंय, क्षमा करना है। क्षमा करायची। मुझे क्या करना है, मला काय करायचंय, बुराई के बदले बुराई नहीं करना है। आणि वाईटाबद्दल मला वाईट करायचं नाहीये, मुझे तोड़ना नहीं है, आणि मला तोडायचं नाहीये, मुझे शांति निर्माण करना आणि मला शांती निर्माण करायची। है। वचन कहता है वचन सांगतं, हम मेल मिलाप के लिए बुलाए गए, आणि आम्ही मेल मिलाप जुळवणारे लोक आहोत। इसलिए अपने जीवन को
ध्यान से जीना है। आणि म्हणून आमचं जे जीवन आहे ते आम्ही लक्षपूर्वक जगायला इसलिए यीशु पाहिजे. मसीह ने एक वचन कहा है, आणि म्हणून प्रभू येशू त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे. मत्ती को शुभवर्तमान 13 अध्याय मत्ती शुभवर्तमान याचा 13 अध्याय 24 से लेकर 30 वचन अगर हम पढ़ते हैं आणि 24 पासून जर आम्ही 30 वचन पाहिलं तो हम इस बहुत गहराई की बातें यहाँ यीशु मसीह ने कहा है। तर खूप खोलवरच्या गोष्टी या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या देशात चांगले बी पेरले एक मनुष्य ने एक अच्छे बीज को बोया है। आणि एका मनुष्याने चांगलं बी त्या ठिकाणी पेरलं. देखिए यीशु मसीह के पास में अच्छे बीज हैं, पहा प्रभू येशूकडे चांगले बी आहे. कहाँ है बी? आणि कुठं आहे बी? आपकी बोरी में है। तुमच्या गोणीमध्ये आहे. आपको मालूम है जब किसान जो होता है आणि तुम्हाला माहिती आहे जो शेतकरी असतो वो दुकान से अच्छे बीज लेकर आते हैं, खराब बीज लेकर आता है? तो दुकानामधून घेऊन येताना चांगले बी आणतो का खराब बी आणतो? नहीं, आप जितना भी आपके पास में 10 साल पहले का जो माल है वो मुझे दे दीजिए, ऐसा कहता है क्या? नाही, जेवढं पण तुमच्याकडे 10 वर्षापासून आहे ना खराब तेवढं तुम्ही मला द्या असं तो म्हणतो का? किसान कहता है कि अच्छा माल मुझे चाहिए आणि शेतकरी म्हणतो की चांगल्यातलं चांगलं बी मला पाहिजे और अच्छा बीज वो लेकर जाता है। आणि चांगलं बी तो घेऊन येतो. आपको मालूम है इस दुनिया का सबसे अच्छा बीज आपको कहाँ मिलेगा? आणि तुम्हाला माहिती ह्या जगात संपूर्ण चांगलं बी कुठं मिळेल? वो कभी खराब नहीं होता, ते कधीच खराब होत नाही. कितने भी साल उसको रख दो, आणि किती पण वर्ष त्याला ठेवा उसमें फल लाने का सामर्थ्य है। आणि त्याच्यामध्ये फळ येण्याचं सामर्थ्य आहे. आप कितने भी साल उसको रख दो, आणि तुम्ही किती पण वर्ष ते ठेवा. परमेश्वर के वचन जो है इतने सालों से चल रहे हैं, आणि परमेश्वराचं वचन एवढ्या वर्षापासून चाललं लेकिन आहे. जीवन देने का काम कर रहे हे जीवन देण्याचं काम करत आहे. हैं। इसके अंदर जीवन है। आणि याच्यामध्ये जीवन आहे. अगर आप जीवन प्राप्त करना चाहते आणि जर आम्हाला जीवन आजमावायचं आहे हैं तो अपनी भूमि में, ये शरीर रूपी जो भूमि है ना, उसके अंदर आपको ये बीज डालना होगा। तर आम्हाला ही शरीर रूपी जी आमची भूमी आहे, जमीन आहे, त्याच्यामध्ये हे बी आम्हाला टाकायचं आहे. सिर्फ ये बीज को लेकर अभी किसान अगर सोचे कि मैंने एक बोरी बीज ले ली है आणि जर शेतकऱ्याने विचार केला की मी आता एक गोणी बी घेतलेला आहे और उसके खेत है उसका, आणि त्याची जी शेती आहे वो खेत के चारों ओर चक्कर लगाता है उस बोरी को लेकर आणि ती जी गोणी आहे ती घेऊन त्या चारही बाजूला शेतामध्ये तो चक्कर मारतो और कहता है कि अब इसको फल आएंगे। आणि म्हणेल की आता याला फळ येईल. ऐसा होगा कभी? असं होईल का कधी? बोरी तो है आणि गोणी तर आहे लेकिन वो चारों ओर चक्कर लगा रहा है, पण तो चारही बाजूला चक्कर मारत आहे ऐसे फल नहीं आएगा। आणि असंच फळ येणार नाही. वो बोरी को खोलना पड़ेगा, आणि ती जी पोता आहे ते खोलावं लागेल, उस बोरी में से बीज निकालना त्या होगा गोणीमधून बी काढावं लागेल और जमीन में बोना होगा। आणि त्या जमिनीमध्ये पेरावं लागेल. वैसे हमारा जीवन है। तसं आमचं जीवन ये आहे. बाइबल हाथ में रहने से कुछ नहीं होता, आणि हे बायबल आम्हाला हातामध्ये घेऊन काही होणार नाहीये. व्हाट्सएप पे स्टेटस पे वचन रखकर कुछ नहीं होता, आणि व्हॉट्सअप आणि स्टेटसला ठेवून ह्याच्यामध्ये काय होणार नाहीये. दीवालों पे रखकर कुछ नहीं होने वाला, आणि भिंतीवर वचन लावून काही होणार नाहीये. कैलेंडर पे पढ़कर कुछ होने वाला आणि नहीं है। कॅलेंडरवर वचन वाचून काही होणार नाहीये. जब तक ये बीज हमारे अंदर ना आ जाए तब तक हम फलदायी नहीं ठहर आणि पाएंगे। जोपर्यंत हे बी आमच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही फलवंत होणार नाही. सुनिए, ऐका, ये शरीर है ना अंदर आने नहीं देता कुछ बातों को, आणि हे जे शरीर आहे ना काही गोष्टीला आतमध्ये येऊन देत नाही. इसलिए पौलुस कहता है हमेशा, म्हणून पौल म्हणतो नेहमी, मैं शरीर को मारता हूँ, कूटता हूँ। आणि मी माझ्या शरीराला मारतो आणि कुदलतो. और मारना कूटना तकलीफ का काम है, आणि मारणं आणि कुदलणं हे कठीण काम आहे. मारना और कूटना वेदना का काम है। आणि मारणं आणि कुदलणं हे वेदनेचं काम आहे. और वेदना किसको अच्छी नहीं लगती, आणि वेदना कुणाला चांगल्या वाटत नाही. दर्द किसको अच्छा नहीं लगता, आणि वेदना कुणाला चांगल्या वाटत नाही. लेकिन पौलुस दर्द को सहन करता है। पण पौल जो आहे तो वेदना सहन करत आहे. सुनिए, ऐका, ये बीज जो है, आणि हे जे बी आहे, परमेश्वर का वचन कहता है कि उसका वचन अविनाशी बीज है। आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्याचं जे बीज आहे ते अविनाशी बीज आहे. अविनाशी का मतलब है अविनाशी याचा अर्थ कभी भी नाश ना होने वाला, आणि कधीच त्याचा नाश होणार नाही. ये वो बीज है। आणि हेच ते बी आहे. इस बीज को लेना है आणि हे बी आम्हाला घ्यायचंय. और हमारा शरीर जो है मिट्टी का बना हुआ है, आणि आमचं जे शरीर आहे ते मातीचं बनलेलं आहे. ये खेत है, आणि ही शेती आहे. इसको ये बीज लेना है आणि हे बी घ्यायचंय और अपने अंदर डालना है। आणि आमच्या आतमध्ये टाकायचंय. कितने लोग चाहते हैं कि हम लोग फलदायी बने? आणि किती लोकांची इच्छा आहे की आम्ही फळदायी व्हावं? आधा की पूरा? अर्ध का पूर्ण? कुछ लोग पाव से हाथ उठाकर। काही लोक थोडंच हात वर करतात. आपके पास में कितनी एकड़ जमीन है? तुमच्याकडे किती एकर जमीन आहे? मेरे पास में 5 एकड़ 3 इंच। माझ्याकडे 5 एकर 3 इंच. ये मेरी खेती है सर। आणि ही माझी शेती आहे. 5 फुट 3 इंच का हूँ। 5 फुट 3 3 इंच इंच. पता नहीं, 5 फुट 2 इंच होगा सर। 5 फूट 2 इंच असेल. कोई 6 फुट के हैं, काही 6 फुटाचे आहे. कितना है भाई? 6 फुट है भाई का।
और पीछे 6 वाले फूट आहे पाठीमाग, 7 फुट 8 फुट, 7 फूट 8 फूट, कोई 4 फुट, कोणी 4 फूट, कोई 5 फुट। कोणी 5 फूट. ये खेती दिया है प्रभु ने हमें, ही प्रभूने आम्हाला शेती दिलेली आहे ये जमीन है हमारी, आणि ही आमची जमीन आहे. जमीन है। ही आमची जमीन आहे. कुछ ऐसे हैं, काही मोठे आहेत, कुछ ऐसे, काही लुकडे आहेत. लेकिन इस ये भूमि है हमारी, ही आमची जमीन आहे इसको अच्छे से आप तैयार करें। आणि ही भूमी आम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करायची आहे. बीज कहाँ पर मिलेंगे? आणि बी आम्हाला कुठं मिळेल? अभी तक अगर आपके पास में बीज की बोरी नहीं है तो खरीद ले। आणि आजपर्यंत जर तुमच्याकडं बियाचं जर ते पोतं नसेल तर ते तुम्ही खरेदी करा. स्टॉल पे मिल जाएंगे आप, ते तुम्हाला स्टॉलवर मिळेल आप इसको पकड़े। आणि तुम्ही ते पकडा. कौन सा बीज डालना चाहते हैं आप? आणि कोणतं बी टाकायचंय? इसके अंदर हर एक प्रकार का बीज है। आणि याच्यामध्ये प्रत्येक एक प्रकारचं बी आहे. आनंद का बीज बोना है, आनंदाचं बी टाकायचंय, आनंद का बीज लीजिए। आनंदाचं टाका. शांति का बीज बोना है, शांतीचं बी पेरायचंय, शांति का बीज लीजिए। शांतीचं बी टाका. आशीष का बीज बोना है, आशीर्वादाचं बी टाकायचंय, ये ले लीजिए। हे घ्या. अपने अंदर डालना पड़ेगा आणि आम्हाला ते आतमध्ये टाकायचंय और उसके अनुसार जीवन जीना आणि पड़ेगा। त्याच्यानुसार आम्हाला जीवन जगायचं. सुनिए, खेती में अगर जो बीज बोएंगे ना, ऐका, शेतीमध्ये जे बी पेरलेलं असतं ना, वही बीज आएगा। आणि तेच बी येईल. अगर बुराई का बीज बोएंगे जर वाईटाचं बी टाकलं तो 100 गुना बुराई निकलेगी। तर 100 पटीने ते वाईटच निघेल. अगर आप अच्छाई का बीज बोएंगे आणि जर चांगल्याचं बी पेरलं 100% अच्छाई के बीज आएंगे। तर 100 पटीने ते चांगल्याचंच बी येईल. इसके अंदर वो देने का सामर्थ्य। त्याच्यामध्ये ते देण्याचं सामर्थ्य आहे. लेकिन ये किसान के ऊपर कि बीज कौन सा बो रहा है। पण हे शेतकऱ्यावर अवलंबून आहे की त्याला कोणत्या प्रकारचं बी पेरायचं आहे. आप कौन सा बीज बोएंगे आज आम्हाला कोणत्या प्रकारचं बी पेरायचं आहे वो आपके ऊपर और मेरे ऊपर है। ते तुमच्या आणि माझ्यावर अवलंबून आहे. आमीन। आमेन. और वो आगे कहता है, आणि तो पुढं म्हणतो, कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. बस। किसी किसी को अच्छा नहीं लगता ना। आणि कुणाकुणाला चांगलं वाटत नाही. मैं एक गांव में था, मी एका गावामध्ये होतो वहां पे एक भाई ने बीज बोया, आणि त्यामध्ये एका भावाने बी टाकलं. लेकिन वो जब बढ़ता था वो बीज, ज्यावेळी ते वाढत होतं बी बीज जब अंकुर फूटते थे आणि ज्यावेळी त्याला अंकुर फुटत और होतं फल देने का जब समय आता था, आणि फळ द्यायची ज्यावेळी वेळ आली, कोई रात में जाकर उसको फूल को तोड़ देता था, आणि कुणीतरी रात्री जाऊन ते त्याचं फूल तोडायचं उसको फल ही नहीं आता था। आणि त्याला फळच येत नव्हतं. कोई बैरी घुस जाता था उसमें आणि कोणतरी वैरी त्याच्यामध्ये घुसायचा और वो पूरा फलों का जो फूल है उनका नाश कर जाता था। आणि तो पूर्णपणे त्या फुलांचा नाश करायचा. और ये भाई जब सोता है रात में, आणि ज्यावेळी हा भाऊ रात्री झोपायचा तब कोई बैरी घुस जाता है। आणि त्यावेळी कुठला तरी वैरी घुसायचा. ऐसे हमारे जीवन में कई बार होता है। आणि असंच आमच्या जीवनामध्ये कित्येक वेळा होतं. हम नींद में होते हैं आम्ही झोपेमध्ये असतो और कोई आता है आणि कोणीतरी येतो और हमारे खेत में आणि आमच्या शेतीमध्ये बीज बोकर चला जाता है। आणि ते बी तो पेरून निघून जातो. समझ में आ रहा है आपको? लक्षात येते आमच्या. मैं कल बताऊंगा इसके बारे में और अच्छे से। आणि उद्या चांगल्या पद्धतीने मी ह्याच्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे. ऐसा कौन सा बीज है जिसने मेरे जीवन के अंदर बुराई का बीज बोया है? आणि असं कोणत्या प्रकारचं बी आहे की जे माझ्या वाईटासाठी ते पेरलेलं आहे. बैरी चाहता है कि आपका और मेरा जीवन फलदायी ना हो। आणि वैराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी फळदायी होऊ कौन है नये. मेरा बैरी? कोण आहे माझा वैरी? आपका साइड में जो बैठा है वो, आणि तुमच्या बाजूला जो बसलेला आहे तो, आपके 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 पड़ोसी जो है वो, आणि तुमचा शेजारी आहे तो, आपको जो तकलीफ देता है वो, तुम्हाला जो त्रास देतो तो, आप जिसके से आपको ठोकर लगी है वो आपका दुश्मन है। आणि ज्याच्यामुळे तुम्हाला ठेस लागलेली आहे तो तुमचा वैरी आहे. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, इस दुनिया में हमारा कोई भी बैरी नहीं है। आणि ह्या जगामध्ये आमचा कोणीही वैरी नाहीये. हमारा बैरी एक ही है, आमचा वैरी एकच आहे. जो मेरे यीशु का बैरी है, आणि जो माझ्या प्रभू येशूचा वैरी जो आहे, मेरे यीशु का शत्रु है, आणि जो माझ्या प्रभू येशूचा शत्रू आहे, वो मेरा शत्रु है। आणि तो माझा शत्रू आहे. वो कौन है? तो कोण आहे? वो कौन है? तो कोण आहे? वो शैतान है। तो सैतान आहे. वो कौन है? तो कोण आहे? वो संसार है। तो जग आहे. पहले यूहन्ना का पत्र कहता है, आणि पहिले यवनाच्या पत्रामध्ये म्हटलंय, वो कहता है, तो म्हणतो, संसार से
प्रेम रखना मतलब परमेश्वर से बैर रखना है। आणि जगावर प्रीती करणं म्हणजे परमेश्वरासोबत वैर ठेवणं आहे. इसका मतलब याचा अर्थ संसार, संसार की बातें, जगातल्या गोष्टी ये परमेश्वर का बैरी है, आणि हे परमेश्वराचे वैरी आहेत. और जो परमेश्वर का बैरी है आणि जे परमेश्वराचा वैरी आहे वो हमारा बैरी है। तो आमचा वैरी आहे. संसार की बातें अपने अंदर नहीं आने देना। आणि जगातल्या गोष्टी आमच्या आतमध्ये येऊ द्यायच्या नाहीत. अगर कोई संसार की बातें हमारे मन में डालता है, आणि जर का कोणी या जगातल्या गोष्टी आमच्या मनामध्ये टाकतं, उसको आप रुका दे, त्याला तुम्ही थांबवा, उसको रुका दे। त्याला तुम्ही थांबवा. और आज प्रार्थना करें, आणि आज आम्ही प्रार्थना जो करूया. भी हमारे अंदर डाला गया है, आणि जे पण आमच्या आतमध्ये टाकलेलं जो आहे, बैरी ने डाला है, जे वैर्याने टाकलेलं आहे, पवित्र आत्मा के द्वारा पवित्र आत्मेच्या द्वारे आज वो बाहर आ जाए। आज ते बाहेर येईल. अगर किसी के व्यक्ति के विषय में अक्षमाएं हैं, आज जर का कोणाच्या व्यक्तीच्या विषयी जर आमच्यामध्ये अक्षमा असेल वो बीच को निकाल दे आज। तर ती तुम्ही मधून काढून टाका. लेकिन जब तक जड़ के साथ उसको बाहर नहीं पण निकालेंगे, जोपर्यंत आम्ही ती मुळापासून काढून टाकणार नाही, तब तक ये बार बार अंकुरित होता रहेगा। तोपर्यंत ते वेळोवेळी आपल्यामध्ये ते अंकुरित होईल. आप बेचैन हो जाएंगे, आणि त्यामुळे आम्ही बेचैन होऊ. आपको चंगाई नहीं मिलेगी, तुम्हाला आरोग्य मिळणार नाही. शरीर में हट्टे कट्टे होंगे आप, आणि शरीरामध्ये आम्ही धट्टे खट्टे असू, लेकिन मन विचार ये सब अशांत होंगे। पण मन आणि विचार हे आमचं अशांत राहील. इसलिए आज जांचे अपने आप को। म्हणून आज आम्ही आमच्या शरीराची पारख करूया. और ये बैरी जो है इसने बीज को डालकर चला गया। आणि हा जो वैरी आहे तो आमच्यामध्ये बी टाकून तो निघून गेलेला अलग आहे. अलग बैरी होते हैं, आणि वेगवेगळा वैरी आहे. अलग अलग बैरी जो है अलग अलग प्रकार के बीज डाल देता है। आणि वेगवेगळा जो वैरी आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं बी टाकत आहे. हमारे अंदर कौन से बीज आ रहा है? आज आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं बी आलेलं आहे? अच्छाई का चांगल्याचं आलंय या बुराई का? का वाईटाचं आलंय? ये तो मुझे ही मालूम है, मैंने मेरे खेत में कौन सा बीज बोया। आता हे मलाच माहिती आहे की माझ्या शरीरामध्ये मी कोणतं बी पेरलेलं आहे. किसान को ही मालूम है कौन सा बीज बोया, आणि शेतकऱ्यालाच माहिती आहे की त्यांनी कुठल्या बियाची पेरणी केलेली आहे. लेकिन एक दुश्मन है पण एक दुश्मन आहे जो इस खेत में जो या शेतामध्ये बीज बोकर चला जाता है। तो बी पेरून निघून जातो. सुनिए आगे क्या हुआ। आणि पुढे काय झालं आपण पाहूया. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. सुनिए सुनिए, ऐका. बीज तो बो दिया, आणि बियाणं तर पेरलं. बीज मेरे को समझ में नहीं आता ये आदमी ने रात में कैसे बीज डाला होगा। आणि मला समजून आलं नाही की हा रात्री गेला आणि पेरणी कसं काय केली. बीज तो मिट्टी में दबाया जाता है ना, आणि बीज जे आहे ते त्या मातीमध्ये खाली पेरलं जातं, दाबून टाकलं जातं. बीज को उसने ऐसा फेंका नहीं है, आणि बी त्याने असं फेकून दिलं नाही, बीज को बोया है। आणि त्याने ते बी पेरलंय. इसका मतलब याचा अर्थ इस बैरी को समय मिला है, ह्या जो वैरी आहे त्याला वेळ मिळालेला आहे जमीन में बीज को बोने का। जमिनीमध्ये बी पेरण्यासाठी. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, बैरी को समय ना दीजिए जंगली बीज बोने के लिए। आणि त्या वैऱ्याला आम्ही वेळ देऊ नाही त्या जगातलं बी आमच्यामध्ये पेरण्यासाठी. जिस समय आप समझ में आ जाए आणि ज्यावेळी आम्हाला समजून येईल कि बैरी बीज बो रहा है, की वैरी बी पेरत आहे, उसी समय काम करना शुरुआत आणि कर। त्याच वेळी तो काम करायला सुरुवात करेल. अब यहाँ पर बीज बो दिया गया है, आणि या ठिकाणी बी पेरलेला आहे अंकुर फूट गया है। आणि त्याला अंकुर फुटलेला आहे. ये कैसे समझ में आएगा? आणि हे कसं समजून येईल? अंकुर फूटने के बाद में आणि अंकुर फुटल्यानंतर आगे क्या हुआ? तेव्हा घर धन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना. सुनिए सुनिए सुनिए, कौन बोल रहा है? मालिक नहीं बोल रहा है, आता मालक बोलत नाहीये, दूसरे लोग बोल रहे हैं। आता दुसरे लोक बोलत आहे. साहब जी आपने तो आपके खेत के अंदर बड़ा अच्छा बीज लगाया था, साहेब तुम्ही तर तुमच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं बियाणं पेरलं होतं, लेकिन आपके खेती में तो जंगली घास उगा है। पण तुमच्या शेतामध्ये ते जंगली घास उगवलेला आहे. कौन कह रहा है? कोण म्हणत आहे? सुनिए, ऐका, पड़ोसी बोल रहा है, शेजारी बोलत आहे, उसका दास बोल रहा है, त्याचा दास बोलत आहे. सर जी आपने तो अच्छे बीज लगाया था ना। महाराज तुम्ही तर चांगले बी पेरले होते ना. सुनिए, ऐका, हमारे जीवन में ना अच्छे बीज हमको लगता है अच्छा बीज है, आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटतं हे चांगलं बीज आहे. जेव्हा व्यवहार में आता है ना, ज्यावेळी आम्ही व्यवहारामध्ये येतो ना, तब समझ में आता है। आणि त्यावेळी आम्हाला समजून येतं, साहब तो चर्च जाने वाले हैं, साहेब तर चर्चला जाणारे आहेत, लेकिन झगड़े देखो कितना करते हैं। पण भांडणं बघा किती करतात, रोड पे झगड़े करते हैं। आणि रोडवर भांडणं करतात. ये तो चर्च जाते हैं सर, आणि हे तर चर्चला जातात, शांति की बातें करते हैं शांतीच्या गोष्टी करतात, और कहते हैं चर्च में चलिए। आणि म्हणतात की चर्चला चला. वही बोलता है साहब
पहले आपके जीवन में तो शांति आने आणि दीजिए। तेच म्हणतात साहेब पहिले तुमच्या जीवनामध्ये तर शांती येऊ द्या। रोड पे खड़े होकर इतनी बड़ी बड़ी लंबी लंबी चौड़ी चौड़ी करके झगड़े करते हैं और हमको बोलते हैं हमारा परमेश्वर शांति का परमेश्वर है। आणि भर रस्त्यामध्ये एवढं ताणून ताणून आम्ही भांडणं करतो आणि पुन्हा म्हणतो की आमचा देव शांतीचा देव आहे। आपके घर के झगड़े छठी मंजिल तक जाते हैं। आणि आमच्या घरातले भांडणं ते 6व्या मजल्यापर्यंत जातात हमारे झगड़े पूरे मोहल्ले को पता है। आणि आमची भांडणं संपूर्ण आमच्या परिसराला माहिती आहे। किसने बोला? कुणी बोललं? दास ने बोला। दासानी म्हटलं। सुनिए, ऐका, फिर से कहता हूँ, आणि पुन्हा एकदा सांगतो, ये बाइबल हाथ में रखने के लिए नहीं है, आणि हे बायबल हातामध्ये ठेवण्यासाठी नाहीये, ये बाइबल अपनाने के लिए है। आणि हे बायबल आम्ही आत्मसात करण्यासाठी आहे। कहाँ है हमारी चंगाइयाँ? आणि कुठे आहे आमचं आरोग्य? हमारे प्रभु ने 2023 साल पहले चंगाइयाँ दे दी हैं। आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने 2023 वर्षापूर्वी आम्हाला आरोग्य दिलेलं आहे। उसने अपने शरीर को फाड़ दिया है। त्यांनी त्याचं शरीर आमच्यासाठी फाडलंय उसने अपने शरीर के एक एक लहू का कतरा बहा दिया है। आणि त्याने त्याचं शरीराचं जे एक एक रक्ताचा थेंब त्यांनी सांडवलं क्यों नहीं आहे। मिलती हमें चंगाइयाँ? आणि का मिळत नाही आम्हाला आरोग्य? क्यों हम शांति नहीं बना पाते अपने जीवन में? आणि का आम्ही आमच्या जीवनामध्ये ती शांती मिळवत नाही? क्यों हमारे जीवन में हम बेचैन रहते का हैं? आम्ही आमच्या जीवनामध्ये बेचैन राहतो? क्योंकि अभी भी ये वचन जो हमारे जीवन में अच्छी भूमि में नहीं है। कारण अजूनही हे जे वचन आहे ते आमच्या जमिनीमध्ये पेरलेलं नाहीये। मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, चंगाइयाँ सिर्फ प्रभु के वचन में है। आणि आरोग्य फक्त परमेश्वराच्या वचनामध्ये आहे, प्रभु के वचन में प्रभूच्या वचनामध्ये आहे। कोई बीमारी आपको घेर नहीं पाएगी आणि कुठलाही आजार तुम्हाला घेरणार नाही। जब आपके जीवन में वचन होंगे। आणि ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये वचन असेल, कोई साथ रहे या ना रहे, आणि कुणी सोबत राहू किंवा न राहू, खुदा के वचन होना चाहिए, आणि परमेश्वराचे वचन आमच्या सोबत राहायला पाहिजे, अंदर होना चाहिए। आणि ते आतमध्ये असायला पाहिजे। ये वचन सिखाने के लिए नहीं है। आणि हे वचन शिकवण्यासाठी नाहीये। इसलिए यीशु मसीह ने जब मृत्यु से पुनरुत्थित हुए, आणि ज्यावेळी प्रभू येशू त्या मृत्यूतून पुनरुत्थित झाले, जब वो स्वर्ग जा रहे थे, आणि जेव्हा ते स्वर्गामध्ये चालले, उन्होंने अपने चेलों को बुलाया। ते त्यांच्या शिष्यांना बोलले, उन्होंने कहा, ते म्हटले, सारी पृथ्वी पर जाकर आप सुसमाचार की घोषणा करो आणि जाऊन या सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, और लोगों को आज्ञा मानना सिखाओ। आणि लोकांना आज्ञा शिकवा। मानना, पहले खुद मानो, आणि आज्ञा आम्ही स्वतः मानून घ्यायला पाहिजे, उसके बाद में लोगों को सिखाओ। आणि त्यानंतर मग आम्ही लोकांना शिकवायला पहले पाहिजे। हमें सीखना है, आणि पहिला आम्ही शिकायला पाहिजे, उसके बाद में लोगों को सिखाना आणि है। त्यानंतर आम्ही लोकांना शिकवायला पाहिजे। आमेन। आमेन। मैं आपसे कहना चाहता मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूँ, मेरा यीशु आपसे बहुत प्यार करता है, माझा प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो, बहुत प्यार करता है। खूप प्रेम करतो, वो चाहता है कि हम चंगाइयों में चले, आणि त्याची इच्छा आहे की आम्ही आरोग्यामध्ये चालावं, संसार के सदस्य ना बने। आणि म्हणून आम्ही जगाच्या समरूप होऊ नये। अपने मन में अपने पत्नी के विषय, अपने पति के विषय, अपने पड़ोसी के विषय में ऐसा कुछ बात को ना रखें। आणि आम्ही आमच्या पत्नीविषयी, पतीविषयी किंवा शेजाऱ्याविषयी, मित्रांविषयी आम्ही अशा कुठल्या गोष्टी मनामध्ये ठेवू नये, जिसने आपको 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 तकलीफें दी है। आणि ज्याच्यामुळे आम्हाला त्रास झालेला आहे। आपका पति होगा, आपकी पत्नी होगी, जर पती असेल, पत्नी असेल, आपके भाई होंगे, तुमचे भाऊ असतील, आपके बहनें होंगी, तुमची बहीण असेल, कोई भी हो सकता है। आणि कोणीही असेल। आज उसका नाम लेकर आप उसको आशीष दें, आणि आज त्याचं नाव घेऊन तुम्ही त्याला आशीर्वाद द्या, आशीर्वाद दें। त्याला आशीर्वाद द्या। अगर आप आशीर्वाद देंगे, आणि जर का आज आम्ही त्याला आशीर्वाद दिला, आप आशीर्वादित होंगे, तर तुम्ही आशीर्वादित होणार, आप आशीषित होंगे। तर तुम्ही आशीर्वादित होणार। आप नाम लें, तुम्ही नाव घ्या उसको आशीष दें। आणि त्याला आशीर्वाद द्या। आइए अपनी आंखें बंद कर, या आपण आपले नेत्र बंद करूया। कुछ समय हम विचारों में खो जाए, आणि काही वेळ आम्ही विचारांमध्ये हरवून जाऊया। संसार के समान ना बने। आणि ह्या जगाच्या समरूप आम्ही बनू नये। संसार में बहुत सारी बातें हैं जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जो हमें आकर्षित करती है, ज्या आम्हाला आकर्षित करतात, जो हमें अच्छी लगती हैं, आणि ज्या आम्हाला चांगल्या वाटतात। इसलिए जो हमारे शरीर, हमारे विचारों पे हमें जीना नहीं है। म्हणून आम्हाला आमच्या शरीरावर आणि आमच्या विचारांच्या द्वारे आम्हाला जगायचं नाहीये। मेरे विचार कहते हैं तुझे अच्छा नहीं लगता, इसको मत कर। आणि माझे विचार सांगतात की हे तुला चांगलं वाटत नाही, ते तू करू नको। ये बहन अच्छी नहीं, इससे बात मत कर। आणि ही बहीण चांगली नाही, तिच्यासोबत बोलू नको। इसने देख तेरे जीवन में कितना तकलीफ तुझे दी है। आणि तिने बघ तिच्या मधून तुला किती जीवनासाठी त्रास दिलाय। ये भाई के साथ बात मत कर। त्या भावासोबत बोलू नको।
हम निगलेक्ट करते हैं। आणि आम्ही निग्लेक्ट करतो. यीशु मसीह को पकड़वाने में यहूदा का हाथ था, आणि प्रभू येशूला पकडण्यासाठी त्या यहूदाचा हात होता. लेकिन यहूदा के विषय में कहीं भी उसने चर्चा नहीं की। पण यहूदाच्या विषयी त्याने कधीच कुठे चर्चा केली नाही. हमें नहीं दिखाई पड़ता, हमें 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 हम कहीं नहीं पढ़ते उसके विषय में, आणि आम्ही कधीच त्या विषयामध्ये पडत नाही. पढ़ते नहीं है हम। बाइबल ने उसके विषय में बताती नहीं है। आणि त्या विषयासाठी आम्ही बायबल वाचत नाही. बाइबल हमें ये बात नहीं बताती कि यहूदा के विषय में यीशु ने चर्चा की है। आणि बायबल आम्हाला हे सांगत नाही की यहूदाने प्रभू येशूने त्या यहूदाच्या विषयी चर्चा केली. वो हमें बनना है, हे आम्हाला बनायचंय यीशु के स्वरूप में बन जाए। आणि येशूच्या स्वरूपाचा आम्ही बनूया. हमें बनना है तो यीशु के समान बनना है। आणि आम्हाला जर बनायचं आहे तर आम्हाला प्रभू येशू सारखं बनायचं आहे. पुत्र के सदृश बनना है, आणि पुत्राच्या सदृश्य आम्हाला बनायचं आहे. पुत्र के स्वरूप में बनना है। आणि पुत्राच्या स्वरूपाचं आम्हाला बनायचं आहे. हम पास्टर नहीं बने चलेगा, हम इवेंजलिस्ट नहीं बने चलेगा, हम बड़े मंच पे जाकर बहुत सारे लोग चंगाई पाएं वो नहीं बने चलेगा, लेकिन पुत्र के स्वरूप में जरूर बने, ये बाइबल कहती है। आम्ही पाळक नाही बनलो तरी चालन, आम्ही रेवरंट नाही बनलो तरी चालन, आम्ही खूप मोठ्या पुलपीटवर जाऊन भाषण केलं तेही नाही चालन, पण आम्ही प्रभू येशूचा पुत्र म्हणून बनलो तर हे आमच्यासाठी चालेल. ये महत्वपूर्ण है। आणि हेच महत्वपूर्ण आहे. आज सवाल ये है, आज प्रश्न हा आहे, संसार के सदृश में बन रहा हूं आणि ह्या जगाच्या समरूप मी आहे का, या यीशु पुत्र के स्वरूप में बन रहा हूं? का पुत्राच्या स्वरूपाचं बनत आहे. कौन सी चीज में बन रहा हूं? आणि कोणत्या गोष्टी सारखा मी बनत आहे. आज आपका जीवन यीशु के हाथों में रख दें। आज आमचं जीवन आम्ही प्रभू येशूच्या हातामध्ये देऊया. मेरी प्रार्थना है ही माझी प्रार्थना आहे. आज आपको शांति पाए, आणि आज आम्ही शांती मिळवू. आपका जो आनंद खो गया है वो आनंद वापस मिले। आणि तुमचा जो आनंद गेलेला आहे तो पुन्हा एकदा तुम्हाला मिळेल. कई बार अगर खेती कई दिनों से ऐसे पड़ी है, उसके ऊपर हल नहीं चलाया, आणि कित्येक दिवस झाले की ही शेती मध्ये अजूनपर्यंत तो नांगर फिरलेला नाहीये, तो ये जमीन कठिन हो जाती है। तर ही जमीन जी आहे ती कठीण होऊन जाते. कई बार हमारे जीवन जमीन कठोर बन जाती है। आणि कित्येक वेळा ती जमीन जी आहे ती कठोर बनून जाते. हम कितनी बार अपने जीवन में ऐसी बातें अपनाते हैं जो हमारे जीवन को कठोर बना देती है। आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये कित्येक गोष्टी अशा ठेवून जातो की ज्याच्यामुळे आमची जी जमीन आहे ती कठोर बनते. किसी ने, आपके पति ने, आपकी पत्नी ने आपको बोला गया, आणि कुठल्या पण गोष्टीवर आपल्या पत्नीने आपल्याला बोललं असेल, कठोर शब्द का उपयोग किया हो, आणि ते कठोर शब्दांचा उपयोग केला असेल, उसको क्षमा नहीं कर पा रहे, आणि आम्ही त्यांना त्यामुळे क्षमा करू शकत नाहीये, हृदय कठिन हो गया है, आणि त्यामुळे आम्ही कठीण झालो आहोत. हम कोशिश कर रहे हैं आम्ही प्रयत्न करत आहोत उस कठोरता को निकालने के लिए, आणि ती कठोरता काढण्याचा, नहीं निकल पा रहे। पण ती निघत नाहीये. इसलिए यीशु ने कहा, म्हणून येशू म्हटला, मैं आपको एक कहवारी देता हूँ, आणि मी तुम्हाला एक कैवारी देईल, आपको एक मददगार देता हूँ, तुम्हाला एक मदतगार देईल, मैं आपको पवित्र आत्मा देता हूँ, मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल, जो आपकी कठोरता को निकाल कर आपकी जमीन को नम्र बनाएगा। आणि जो आमच्यातली कठोरता काढून टाकील जमिनीमधली, आणि तो आम्हाला नम्र बनवेल. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात? आपके विचार जो कठोर हो गए, आणि आमचे जे विचार कठोर झालेले आहेत, अभी समय है परमेश्वर उसके वचन से पवित्र आत्मा के द्वारा हमारे इस जमीन पर हल चलाएगा। आणि आता ही वेळ आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे आमची जी जमीन आहे त्याच्यावर नांगर फिरवण्याची. आप ये जगह ना छोड़े, आम्ही ही जागा आता सोडून जाऊ नये. पवित्र आत्मा को काम करने दे, आणि पवित्र आत्म्याला आता आमच्यामध्ये काम करू द्या. हमारा मन कहेगा निकल जा, मेरे विचार कहेंगे निकल जा, आणि आमचं मन आमचे विचार सांगत आहे की तू निघून जा.
आप उसको अपनाएंगे नहीं, आणि त्याचा तुम्ही स्वीकार करू नका आप इन बातों को अपनाएंगे आणि नहीं, ह्या गोष्टींचा ह्या शब्दांचा तुम्ही स्वीकार करू नका आप यहाँ से बाहर ना जाए, आणि आम्ही असंच या ठिकाणावर बाहेर जाऊ नये पवित्र आत्मा को काम करने दें, आणि पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये काम करू द्या उनका नाम लें आणि त्यांचं नाव घ्या जिन्होंने आपको कठोरता से वर्ताव किया, आणि ज्यांनी तुमच्या बाबतीत कठोरतेचे शब्द बोललेले आहेत उनको आज आप माफ करें। त्यांना आज तुम्ही माफ करा, क्षमा करा। मैं आपसे कहता हूँ आणि मी तुम्हाला सांगतो इसी समय याच वेळी आपके हृदय में वो शांति आप पाओगे जो आपके बुद्धि सामर्थ्य से भी परे है। आणि क्षमा केल्यानंतर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शांतीचा अनुभव आता या क्षणी आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ। वो शांति आणि ती शांती जो अद्भुत शांति है आणि जी अद्भुत अशी शांती आहे आपके जीवन में वो काम करेगी। आणि आपल्या जीवनामध्ये ती शांती काम करेल। आप रात को सो नहीं पा रहे हैं, आणि त्यामुळे तुम्ही रात्री झोपत नाहीये आप रात को सो नहीं पा रहे हैं, आणि रात्रीची तुम्हाला झोप लागत नाहीये आप बेचैन हैं, आणि तुम्ही बेचैन आहात आपको समझ में नहीं आ रहा आप क्या कर रहे हैं, आणि आम्हाला आमचं समजत नाही की आम्ही काय करत आहोत आपके विचारों में गड़बड़ है। आणि त्या विचारांमध्ये गडबड आहे। आप अगर ऐसे व्यक्ति हैं, जर तुम्ही असे व्यक्ती आप आहात आपके पैरों पे खड़े हो जाए। तुम्ही तुमच्या जागेवर उभे मैं राहा आपके लिए प्रार्थना करने जा रहा हूँ। आणि मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करत आहे। आज यहाँ से नए बनकर जाना है, आणि आज या ठिकाणून आम्ही नवीन बनून जाणार आहोत। मन नया करना है, विचार नए करने हैं। आणि आम्हाला मन आणि आमचे विचार आम्हाला नवीन करायचं आहेत। मैं किसी के विचारों को लेकर जीने वाला व्यक्ति नहीं बनना है, आणि मला कोणाचे विचार घेऊन जगणारा व्यक्ती मला बनायचं नाहीये। मुझे मेरे यीशु के विचारों को लेकर जगने वाला व्यक्ति बनना है। आणि मला माझ्या प्रभू येशूचे विचार घेऊन मला जीवन जगायचं आहे। मेरे प्रभु के लिए मुझे कितना भी टूटना पड़े, मैं टूटने के लिए तैयार बनना आणि है। माझ्या प्रभूसाठी मला कितीही तुटावं लागलं तरी मी तुटण्यासाठी तयार आहे। हमें नम्र बनना है, आम्हाला नम्र बनायचंय। हमारे बोलने में नम्रता, हमारे विचारों में नम्रता, हमारे बर्ताव में नम्रता, हमारे व्यवहार में नम्रता दिखना है। आमच्या विचारांमध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये आम्हाला नम्रपणे वागायचं आहे। थैंक यू लॉर्ड। धन्यवाद यीशु। यीशु मसीह के नाम में हर एक वो कठोरता जिस कारण आई है, वो कठोरता यीशु मसीह के नाम में पवित्र आत्मा के सामर्थ्य से अभी इसी समय बाहर हो जाए। आज्ञा करता हूं जड़ के साथ उखड़कर मेरे इस खेती से तुझे निकलने की आज्ञा करता हूं। यस यीशु मसीह के नाम में, यीशु मसीह के नाम में, यीशु मसीह के नाम में मेरी खेती से बाहर हो इस समय। तुझे आज्ञा करता हूं, बैरी ने जो बीज बोकर चला गया है, यीशु मसीह के नाम से, पवित्र आत्मा के सामर्थ्य से, वो अंकुर को मैं आज्ञा करता हूं, उस बीज को मैं आज्ञा करता हूं, बाहर हो यीशु के नाम से। पिता, हमारे कठिन हृदय को प्रभु तो निकाल देना, हमारे कठिन विचारों को तो निकाल देना प्रभु। पवित्र आत्मा इस खेती में प्रभु तू हल चलाना, पवित्र आत्मा की उपस्थिति में, और तेरे वचनों के द्वारा प्रभु कठिनताएं निकल जाएं। हम तेरी चंगाई को पाना चाहते हैं प्रभु, सिर्फ शारीरिक चंगाई नहीं प्रभु, मानसिक चंगाई प्रभु, हमारे हृदय की चंगाई प्रभु, हमारे मन में चंगाई को पाना चाहते हैं प्रभु। आज जो तूने कहा प्रभु, उसको स्वीकारने के लिए हमें मदद करना। कठिन है प्रभु, कठिन है प्रभु, मेरे लिए कठिन है प्रभु, मेरे लिए कठिन है प्रभु। उनको माफ करना जिन्होंने मेरे जीवन में बुरा व्यवहार किया। कठिन है प्रभु, उनको माफ करना।
मैंने अच्छाई करते हुए भी जिन्होंने मेरे नाम को बदनाम किया। कठिन है प्रभु उनको मेल मिलाप करना जिन्होंने मेरी निंदा की प्रभु। कठिन है प्रभु उनको माफ करना जिन्होंने मेरे साथ में बुरा व्यवहार किया प्रभु। मुझे मेरे जीवन में गिराया प्रभु, मेरे नाम को कलंकित किया प्रभु। अंदर चोटें हैं प्रभु, ठेस लागली, अंदर जखम है प्रभु। आतमध्ये जखम झालेली आहे प्रभू। कितनी बार मैं इसको लेकर जी रहा हूं प्रभु। कित्येक वेळा ह्या गोष्टी घेऊन ओ फिरलो मी प्रभु जी, प्रभु जी, प्रभू, मुझे तेरी शांति चाहिए प्रभु, मुझे तेरा प्रेम चाहिए प्रभु, मुझे तेरी आशीष चाहिए प्रभु, मुझे तेरे पवित्र आत्मा की बारिश चाहिए प्रभु, जो मेरे जीवन को बनाए, जो मेरे जीवन को हमेशा गीला रखे प्रभु। वो मैं चाहता हूँ, वो मैं चाहती हूँ प्रभु। बस प्रभु मैं जीवन मेरे शरीर के अनुसार मैं जीना नहीं चाहता, जो मुझे बुराइयों में लेकर जाता है प्रभु। संसार के सदृश नहीं जीना चाहता मैं। तेरी चंगाई से आज भर दे प्रभु हम सबको। मुझे भर दे प्रभु, मुझे भर प्रभु। मैं चंगाई चाहता हूं प्रभु, मला आरोग्य पाहिजे प्रभू। सिर्फ शारीरिक नहीं, मानसिक प्रभु, हृदय में प्रभु तेरी चंगाई को पाना चाहता हूं प्रभु। शारीरिक आणि मुझे चंगाई देना प्रभु। चंगाई का ये प्रमाण होगा प्रभु कि मेरा दिल आज हल्का होगा। चंगाई का ये प्रमाण होगा प्रभु कि मेरे मन, मेरे विचार आज हल्के होंगे प्रभु। मेरे पति के विषय, मेरे पत्नी के विषय, मेरे भाइयों के विषय में जो बोझ है प्रभु आज वो हल्का होगा। और यही तेरी चंगाई का प्रमाण होगा प्रभु। तू हमें बीमार नहीं देखना चाहता प्रभु, तू हमें चंगाई में रखना चाहता है। बीमार तो हम खुद अपनी वजह से होते हैं प्रभु। वो वजह तूने दिखाई, इसके लिए धन्यवाद। मेरे बीमार विचारों को छू लेना प्रभु। थैंक यू लॉर्ड। तेरे नाम का धन्यवाद करते हैं प्रभु। तो हमसे प्यार करता है प्रभु, प्यार करता है इसलिए तो तूने ये बातें बताई प्रभु। प्यार करता है प्रभु इसीलिए तूने हमसे ये बातें कही प्रभु। तू प्यार करता है इसीलिए तो तू हमें पुत्र के स्वरूप में ढालता है प्रभु। तो प्यार करता है प्रभु इसीलिए हमारे जीवन में कार्य होता है प्रभु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। फिर से एक बार तेरे मार खाने से चंगाई मिले, चंगाई को मुक्त करते हैं प्रभु। इस समय यीशु मसीह के नाम से मुक्त करते हैं। विचारों में, शरीर में, मन में, हृदय में तेरी चंगाई को मुक्त करते हैं खुदावा। थैंक यू लॉर्ड। हर एक महिमा तुझे देते हैं प्रभु, यीशु मसीह के नाम से मांगते हैं। सब मिलकर कहें आमीन।